यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। पुणे दहशतवादी अटक प्रकरणामध्ये पुण्यातील कोंडव्यात बॉम्ब तयार करण्याचे दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं होतं अशी माहिती समोर येते आहे। दहशतवाद्यांच्या चौकशीमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। महाराष्ट्र गुजरातमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट त्यांचा होता अशी माहिती सुद्धा समोर आली आहे। एनआयएच्या तपासात ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। तर मागच्या वर्षी 2 दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी अटक केलेली होती आणि याच 2 दहशतवाद्यांच्या चौकशीमध्ये बॉम्बस्फोटाबद्दल धक्कादायक अशी माहिती उघड झालेली आहे। एनआयएकडून या प्रकरणी आणखी 4 दहशतवाद्यांच्या विरोधात मुंबई विशेष न्यायालयामध्ये पूर्व आणि आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी हे आपल्या सोबत पुण्यावरून जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल? मागच्या वर्षी या लोकांना अटक झालेली होती आणि त्यांच्यावर दहशतवादी कट रचल्याचा संशय होता। आता त्यांच्या चौकशीतून धक्कादायक असे खुलासे समोर येताना दिसत आहेत। पुण्यामध्ये याचं ट्रेनिंग झालं होतं अशी माहिती समोर येते। काय अपडेट्स आहेत? नक्कीच फरा एनआयएच्या तपासात ही सगळी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। मागच्या वर्षी या 2 दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी कोथरूडमधून अटक केलेली होती आणि त्यानंतर जो तपास त्यांच्याकडे करण्यात आलेला आहे त्यानंतर कोंडव्यातच बॉम्ब तयार करण्याचं संशयित दहशतवाद्यांनी एक प्रशिक्षणही सुद्धा घेतलेलं होतं आणि कोंडवा परिसरात बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतलं। त्याच ठिकाणी त्यांनी नियंत्रित स्फोटही घडवून आणण्याची माहिती ही या संपूर्ण तपासामध्ये समोर आलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आता एनआयएकडून आणखी 4 दहशतवाद्यांच्या विरोधात मुंबई विशेष न्यायालयामध्ये आरोपपत्र सुद्धा दाखल करण्यात आलेलं आहे। अमोल, आता पुढे एनआयएच्या तपासात नेमकं काय काय येतं तेही बघावं लागेल, त्यामुळे याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।